गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तुला आवडते तशी छान स्ट्रॉंग कॉफी करून आणली आहे मी तुझ्यासाठी. हे काय आहे? तुमच्या घरची केली. कम अगेन? तुमच्या घर. तुमच्या घरची? अधीरा, तुझ्या घराची असं म्हणायचंय का तुला? माझं तर ते माहेर आहे. ऐक, काल आई तुला जे काही बोलली त्यासाठी खरंच सॉरी. पण तू ना एक गोष्ट समजून घे, आई सोडून बाकी सगळ्यांसाठी तू लाडोबा आहेस. आम्हाला खूप आवडतेस तू, आणि तुला काहीही ऍडजस्ट करायची किंवा स्वतःला बदलायची वगैरे काही गरज नाहीये. तू आहेस तशीच राहा. आता हे बोलायला खूप सोपं आहे ग, पण तू अशा कुठल्या माणसाबरोबर तुझी स्पेस शेअर केलीस का जिथे तो माणूस फक्त आणि फक्त तुला क्रिटिसाइज करतोय सतत? ओके, तू किती काही चांगलं वागलीस, किती काही चांगलं केलंस, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केलास, तरी त्यांना सतत तुझ्यामध्ये प्रॉब्लेम्स दिसतो. असं कधी केलंस? शेअर केलीस कधी स्पेस? मी समजू शकते तुला काय वाटतंय. तुझं दडपणही मला कळतंय. होतं असं. सी, ऑल आय वॉन्ट टू से इज तू एकटी नाहीयेस ह्या सगळ्यात. हो, आई चिडली आहे तुझ्यावर, दॅट्स ओके. एक माणूस घरातला चिडला असला आणि बाकीचे सगळे आपल्या बरोबर असले तर आपल्याला त्या चिडलेल्या माणसाचा राग सहन करणं सोपं जातं ना. अगं, अख्खी सपोर्ट सिस्टम तुझ्या बरोबर आहे त्या घरात. त्याची मला आता खात्री नाही वाटत आहे. रोहन आहे तुझ्या बरोबर. मला कळतंय आता तुमच्या दोघांमध्ये खूप टेन्शन आहे. पण अगं, प्रॉब्लेम्स कुठल्या संसारात नसतात अधीरा. एकमेकांना भेटा, बोला, सॉर्ट करा ना गोष्टी. नंदूताई, तो नाही येणार आहे, नाही येणार आहे तो. असं कसं नाही येणार? मी बोलीन त्याच्याशी. येईल तो. अधीरा, ऐक, पुरे झाली आता टाळाटाळ. भेटल्याशिवाय सोल्युशन्स नाही निघणार. तुला वाटतंय तू भेटील आणि तुला वाटते भेटल्यावर सगळं होईल? तुला वाटतं खरंच? वाटत तर नाहीये, खात्री आहे. अगं, यासाठी तर लग्न केलं ना एकमेकांशी. विचार न करता सतत एकमेकांना भेटता यावं यासाठी. नवरा आहे तुझा, इतका का विचार करतेस? भेट, ओरड, चीड, रागव आणि जे आहे ते सॉर्ट करून टाक. सगळं सॉर्ट होईल.